तर आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून बिबट्या पळालाय। पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे। बिबट्याला पकडण्याचे वनविभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे जे आहेत ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, नक्की काय घडतंय? वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। सचिन, अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातलं राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते गर्दीनं गजबजलेलं असतं। काही हजार पर्यटक जे आहेत ते दररोज राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देत असतात। मात्र प्राणी संग्रहालयामधलं जे बिबट्याचं अनाथालय होतं त्या अनाथालयामधून बिबट्या जो आहे तो पसार झालेला आहे। खरं तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडून मात्र माहिती जी आहे ती अजूनपर्यंत दिली जात नाही। नेमका हा प्रकार कधी घडला, बिबट्या या अनाथालयातून कधी पळाला याची माहिती जी आहे ती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते। मात्र आपण पाहतोय की राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। वनविभागाचे रेस्क्यू करणारे कर्मचारी असतील, त्याचबरोबर फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते प्राणी संग्रहालयामध्ये दाखल झालेले आहेत। सध्या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। मात्र बिबट्या जो आहे तो प्राणी संग्रहालयाच्या आवारातून बाहेर पडलाय का याची माहिती अजूनपर्यंत मिळत नाही। इथले स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे काही सातत्यानं इथल्या प्राणी संग्रहालयाचे प्रश्न मांडतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकं घडलं, तुम्हाला किती वाजता ही माहिती मिळाली? खरं तर ही माहिती या ठिकाणचे जे सुरक्षा रक्षक असतील त्यांच्या माध्यमातून एक संध्याकाळी त्या ठिकाणी कानावरती आली। परंतु याच्यामध्ये हा जो बिबट्या आहे हा सकाळीच त्या ठिकाणी त्याच्यातनं बाहेर पडला आहे। परंतु कुठेतरी या ठिकाणी ही खरी माहिती लपवायचा प्रयत्न प्राणी संग्रहालय प्रशासनाकडनं त्या ठिकाणी होतोय। म्हणजे सकाळी बिबट्या बाहेर पडालाय, दिवसातून काही हजार पर्यटक भेट देत असतात, याची खरं तर जबाबदारी घेणं गरजेचं होतं किंवा प्राणी संग्रहालय बंद करणं गरजेचं होतं? निश्चितच त्या ठिकाणी आज जर पाहिलं तर वर्षाला जवळजवळ 25 लाख पर्यटक या प्राणी संग्रहालयाला भेट देतात। देशातलं 7 नंबरचं प्राणी संग्रहालय म्हणून या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची ओळख आहे। परंतु हा जो आज पाहतोय की हा ढिसाळ कारभार प्रशासनाचा त्या ठिकाणी दिसतोय। वारंवार या घटना या ठिकाणी या प्राणी संग्रहालयात घडतात। देशामध्ये अनेक प्राणी संग्रहालय, पण कधीही कुठल्या प्राणी संग्रहालयामध्ये अशी बातमी त्या ठिकाणी आपल्याला कधी कानावरती येत नाही किंवा न्यूजवरती येत नाही। परंतु हे राजीव गांधी प्राणी संग्रहालय असं आहे की या ठिकाणी 2 महिन्याला 4 महिन्याला कुठली ना कुठली एक बातमी त्या ठिकाणी होत असते। आणि हा सगळा ढिसाळ कारभार, हा सगळा ढिसाळ कारभार आहे। आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला ही माहिती कळाली, आम्ही या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी आलो, तर आम्हाला इथं आल्यानंतर कळाले की आज सकाळपासून धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।